श्री स्वामी समर्थ. कुंकुमार्चनसाठी देवपूजेसाठी शुद्ध कुंकू वापरले जाते. तर हे शुद्ध हळदीचे कुंकू घरच्या घरी कसे बनवायचे ते पहा. कमी साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये हे कुंकू तयार करता येते. त्यासाठी गुलाबजल घ्यावे, 1 किंवा 2 लिंबू घ्यावेत, सुगंधी अत्तर घ्यावा, हळकुंडापासून दळलेली हळद घेऊ शकता किंवा तयार पाकिट मधली हळद वापरावी. त्यानंतर चुना घ्यावा. बाजारात अशा पानासोबत खाण्यासाठी छोट्या पुड्या मिळतात, त्याही वापरू शकता. चुना एका वाटीमध्ये घ्यावा. ह्या छोट्या 2-3 पुड्या घेतल्या तरी चालतात. त्यामध्ये गुलाबजल घालावे. गुलाबजल वापरल्यामुळे कुंकवाला छान सुगंध येतो. थोडेसे पाणीही त्यामध्ये मिक्स करावे. अशा प्रकारे चुन्याची निवळी तयार करून घ्यावी. चुना पाण्यात व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मिक्स करावा. एका ताटामध्ये आपल्याला जेवढा कुंकू करायचा आहे तेवढी हळद घ्यावी. या हळदीमध्ये 1 लिंबू पिळावा. सेपरेट लिंबाचा रस काढून मिक्स केला तरीही चालतो. लिंबू पिळल्यानंतर व्यवस्थित हळद मिक्स करून घ्यावी हाताने. या कुंकवामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे कुंकू जास्त काळ टिकून राहतो. कुंकवाला बुरशी वगैरे येत नाही, म्हणून लिंबाचा रस यामध्ये मिक्स करावा. त्यानंतर तयार केलेली चुन्याची निवळी थोडी थोडी मिक्स करावी. त्यामध्ये जसे आपण चुन्याची निवळी टाकत जाऊ तसा लाल रंग यायला चालू होतो. हाताने हळूहळू चुन्याची निवळी आणि हळद मिक्स करून घ्यावी. पाहू शकता हळदीला हळूहळू लाल रंग येत आहे. रंग येईपर्यंत चुन्याचे पाणी थोडे थोडे मिक्स करत जावे. हळूहळू करून सगळी चुन्याची निवळी त्यामध्ये घालावी. जेवढे आपण हाताने त्याला मिक्स करू तेवढा त्याला लाल रंग येत जातो. हाताच्या रंगावरूनच समजतो कुंकवाचा लालसरपणा. सगळी हळद जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत आपण मिक्स करायची आहे. जसे जसे मिक्स करू तसा रंगही त्याला चांगला येत जातो. जसा तुळजापूरला कुंकू वापरतात त्या प्रकारे हा कुंकू तयार होतो. त्यानंतर कुंकवाला चांगला सुगंध येण्यासाठी त्यामध्ये सुगंधी अत्तर मिक्स करावा. अत्तर टाकून झाल्यावर परत एकदा हाताने मिक्स करून घ्यावे. अशा प्रकारे हे घरच्या घरी शुद्ध बिना केमिकलचे कुंकू तयार करता येते. हे कुंकू तयार झाल्यानंतर थोडे ओले असते, त्यामुळे 1 रात्र तसेच सावलीमध्ये सुकवावे. कोरडे झाल्यानंतर कुंकू एका चाळणीमध्ये घेऊन ते व्यवस्थित चाळावे. देवपूजेसाठी हे हळदीचे कुंकू वापरलेले अतिशय चांगले असते. हा कुंकू मूर्तीला किंवा हाताला चिकटून बसत नाही, धुल्यानंतर निघून जातो. बाजारातल्या कुंकवाचे जसे डाग पडतात तसे या कुंकवाचे पडत नाहीत. हा कुंकू रोज कपाळाला लावला तरीही चालतो. जरी या हळदीमध्ये चुना मिक्स केलेला असला तरी त्याचा काही परिणाम होत नाही. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हे हळदीचे कुंकू तयार करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.